उपवास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त साबुदाणा खिचडी येते, हो ना? पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे उपवासाची सात्विक थाळी. यात आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत राजगिरा फुलका, रसरशीत केळी बटाट्याची भाजी, खलबत्त्यात कुटलेला उपवासाचा ठेचा, जो तुमच्या थाळीची चव दुपटीने वाढवेल आणि पोटाला थंडावा देणारा आयुर्वेदिक ताक. नेहमीची बटाट्याची सुकी भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर आज काहीतरी नवीन करूया. कच्च्या केळ्याचा आणि बटाट्याचा असा एक रस्सा, जो तुम्ही राजगिरा पुरी किंवा वरीच्या भातासोबत सुद्धा आवडीने खाऊ शकाल. सगळ्यात आधी आपण ही दोन कच्ची केळी सोलून घेऊया आणि त्याचे मध्यम काप करून थंड पाण्यात टाकूया. नाहीतर ती लगेच काळी पडतात. कच्चं केळं हे आपल्या पोटासाठी नॅचरल क्लीनर आहे. यामुळे आपलं पचन सुधारतं आणि उपवासाला होणारा गॅसेसचा त्रासही टळतो. यात बटाट्यापेक्षा कमी कॅलरीज आणि भरपूर पोटॅशियम असतं, जे आपल्या हृदयासाठी खूपच उत्तम आहे. आता बटाट्याचे हे साल काढून त्याच्या फोडी करून पाण्यात ठेवून देऊया. आणि आता वळूया या भाजीच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, ते म्हणजे याचं खास वाटण. यासाठी लागणारं साहित्य अगदी साधं आणि सोपं आहे, जे आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच अवेलेबल असतं. साहित्य आहे अर्धी वाटी ओलं खोबरं, 2 मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे, भरपूर ताजी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या. इथे मी 3 ते 4 मिरच्या घेतल्यात. तुम्हाला तिखट कसं हवंय त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. 1 इंच किसलेलं आलं, यामुळे पचन सुलभ होतं आणि चवही वाढते. आणि सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे 1 चमचा बडीशेप. बडीशेपमुळे भाजीला सुगंध तर येतोच, पण उपवासाच्या दिवशी पोटाला थंडावाही मिळतो. आता यात थोडं पाणी घालून आपण याची मस्त बारीक पेस्ट करून घेऊया. काही घरांमध्ये उपवासाला कोथिंबीर चालते, काही ठिकाणी चालत नाही. तुमच्याकडे चालत असेल तर नक्की घाला, त्याने चव छान येते. नाहीतर ते तुम्ही वगळू शकता. आता कढईत आपण घेणार आहोत 1 चमचा साजूक तूप. तूप गरम झालं की त्यात टाकूया जिरे आणि जिरं तडतडलं की आपण आपलं हिरवं वाटण यात घालून घेऊ. हे वाटण तुपात छान परतून घ्यायचंय आणि फक्त 1 मिनिटभर झाकून याची वाफ काढून घेऊ. म्हणजे मसाल्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि तुपाचा मस्त सुवास सुटेल. आता 1 मिनिट भराने झाकण काढून पाण्यात ठेवलेले बटाटे आणि केळ्याचे तुकडे घालून घेऊ. सोबतच वरून टाकूया 1 चमचे जिरे पावडर, चवीनुसार सेंधव मीठ आणि थोडासा गूळ. गुळामुळे भाजीची चव बॅलन्स होते. आता तुम्हाला किती रस्सा हवाय त्या हिशोबाने पाणी घालून यावरती झाकण ठेवून हे छान शिजू देऊ. मधून मधून हलवत राहू आणि गरज पडली तर अजून थोडं पाणी घालू. एक खास टीप आहे. जर तुम्ही घाईत असाल तर तुम्ही केळी आणि बटाटा आधीच कुकरला 2 शिट्ट्या करून घेऊ शकता किंवा तेलातही तळू शकता. पण आरोग्याच्या दृष्टीने असं वाफेवर शिजवलेलं कधीही चांगलं. बघा आपली ही रसरशीत इनोव्हेटिव्ह भाजी तयार झाली आहे. नेहमीच्या सुक्या भाजीपेक्षा ही नक्कीच वेगळी आणि चविष्ट लागते. आता आपण बनवूया उपवासाचा असा ठेचा, जो एकदा केलात ना तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील. हा ठेचा खमंग होण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवायच्या. सगळ्यात आधी तव्यावरती कमीत कमी म्हणजे अर्धा चमचा तेल घेऊ. यात आता मी हिरव्या मिरच्या हातानेच तोडून टाकते. मिरच्या कापून किंवा तोडून का टाकायच्या? कारण अख्खी मिरची तेलात टाकली की ती फुटून अंगावर उडण्याची भीती असते. मिरच्यांवरती पांढरे असे डाग पडेपर्यंत त्या छान परतून घ्यायच्या. मिरच्या परतून झाल्या की त्यात आपण टाकू भाजलेले शेंगदाणे. खरं तर तुम्ही कच्चे शेंगदाणेही घालू शकता, पण भाजलेले दाणे असतील तर काम सोपं होतं. सोबतच यात टाकूया जिरे आणि सेंधव मीठ. आता हे सगळं गरम गरम असतानाच आपण खलबत्त्यात काढून घेऊया. मिक्सरमध्ये ही चव कधीच येत नाही बरं का. गरम मिरच्या जेव्हा मिठासोबत कुटल्या जातात तेव्हा त्याचा तिखटपणा थोडा कमी होतो आणि खमंगपणा वाढतो. बघा तोंडाला चव आणणारा आपला उपवासाचा ठेचा तयार आहे. आपली भाजी आणि ठेचा तयार झालाय. आता बनवूया खास मॅजिक ड्रिंक. आयुर्वेदात ताकाला पृथ्वीवरचं अमृत मानलं जातं, पण ते बनवण्याची एक खास पद्धत आहे. मी इथे 4 मोठे चमचे ताजं दही घेतलंय आणि त्यात घालते 2 ग्लास पाणी. आयुर्वेदानुसार दही आणि पाणी एकत्र करून ते रवीने किंवा मिक्सरने इतकं छान घुसळायचं की त्यावरती मस्त बबल्स किंवा फेस आले पाहिजे. असं घुसळलेलं ताकच पचायला सर्वात हलकं असतं. आता यात आपण चवीसाठी आणि थंडाव्यासाठी एक खास वाटण घालणार आहोत. मिक्सरच्या छोट्या भांड्यात मी 1 चमचा बडीशेप आणि थोडी ताजी कोथिंबीर घेतली आहे. यात अगदी थोडं पाणी घालून हे छान वाटून घेतलंय. बडीशेप का?
कारण बडीशेप ही निसर्गतः थंड असते आणि उपवासाचा चहा किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे जे पित्त होतं त्याला ही बडीशेप मुळापासून शांत करते. सोबतच टाकूया थोडी जिरे पावडर आणि चवीनुसार सेंधव मीठ. बघा मस्त फेसाळलेलं ताक तयार झालंय. हे तुम्ही जेवणासोबत किंवा जेवणानंतरही घेऊ शकता. हे प्यायल्यामुळे तुम्हाला उपवासाचा अजिबात जडपणा जाणवणार नाही आणि पोट एकदम शांतही राहील. आता आपण बनवूया दिवसभर मऊ राहणारा राजगिराचा फुलका. फुलका बनवताना अनेकदा कडक होतो किंवा लाटताना तुटतो. पण आज मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे ज्याने तुमचा फुलका थंड झाल्यावरही कापसासारखा मऊ राहील. इथे मी 2 वाटी राजगिरा पीठ घेतलं आहे. त्यात चवीनुसार सेंधव मीठ घालूया. आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट, मी इथे कडकडीत गरम पाणी घेतलं आहे. राजगिरा पिठात गरम पाणी घातल्यामुळे पिठाला एक प्रकारचा लवचिकपणा येतो. पाणी एकदम घालू नका, थोडं थोडं घालत जा. सुरुवातीला पीठ मळायचं नाहीये. फक्त सगळं पीठ ओलं होऊन एकत्र येईल इतपतच पाणी घाला. आता हाताच्या तळव्याने दाब देऊन हे पीठ किमान 5 मिनिटं तरी चांगलं मळा. पीठ जितकं छान मळाल तितकंच फुलका लवचिक होईल आणि लाटताना अजिबात तुटणार देखील नाही. थोडंसं तुपाचा हात लावून आपण छान मळून घेऊ. तुम्ही पाहू शकता पीठ आपलं छान मळून झालंय. बघा 2 वाटी पिठासाठी मला साधारण अर्धी वाटी आणि वर 2 ते 3 चमचे पाणी लागलं आहे. तुम्ही तुमच्या पिठाच्या अंदाजानुसार हे पाणी थोडं कमी जास्त करू शकता. आता हे पीठ आपण 20 मिनिटासाठी झाकून ठेवू. गरम वाफेमुळे पिठातील कण व्यवस्थित फुगतील आणि फुलका लाटताना कडा देखील फाटणार नाहीत. 20 मिनिटे झाली आहेत. आता पुन्हा एकदा 5 मिनिटं पीठ छान मळून घेऊ. तुम्ही पाहू शकता पीठ अगदी छान मळलं गेलं आहे आणि कुठेही पिठाला क्रॅक गेला नाही आहे. त्यामुळे आपले फुलके हे अगदी मऊ होतील. आता फुलका लाटताना थोडं राजगिऱ्याचं कोरडं पीठ वापरा आणि गव्हाच्या पोळीपेक्षा थोडी जाड लाटा. यामुळे तव्यावरती ती मस्त टम्म फुगते. तुम्हाला माहितीये का आज मुद्दाम मी राजगिराच का निवडला? कारण साबुदाणा हा फॅक्टरीमध्ये प्रोसेस करून बनवला जातो आणि त्यात फक्त स्टार्चच असतं. पण राजगिरा हे एक सुपर फूड आहे आणि त्यामध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम आणि प्रोटीन असतं. आता मध्यम आचेवरती फुलका दोन्ही बाजूने छान भाजून घेऊ आणि शेवटी थोडं साजूक तूप लावू. तर मंडळी, कशी वाटली ही तुम्हाला साबुदाणा मुक्त आणि पौष्टिक उपवासाची थाळी? जर तुम्हाला माझा हा छोटासा प्रयत्न आणि आरोग्याबद्दलची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ही रेसिपी तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या महाशिवरात्रीला पित्त आणि थकव्यापासून सुटका मिळेल. आणि हो, अशाच सात्विक रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शीतल भोजनम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा.